जर असेल ती माधवडीकरांचे पुन्हा एकदा गोलंदाज वाढवा बॅटने पडण्याचा प्रयत्न चेंडू आपण पते ऑन साइडला जाईल तिथे प्रोटेक्शन आहे कोणती धाव मात्र घेण्याचा प्रयत्न केला होता तो तुषार यांनी परंतु इथून डॉट चेंडू असेल डॉट चेंडू सांगता होते दोन चेंडूचा खेळ झाले कारण 4 ओव्हरची मॅच आहे इथून कमीत कमी 40-45 धावांचा एक टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल तो गंधराज 11 भुवनेश्वर या संघाचा परंतु स्वयंभू माधुरी संघाचे संघनायक सुद्धा बोलले की आम्हाला कमीत कमी धावावर रोखायचा आहे पुन्हा एकदा ओ फटका पुन्हा एकदा आपण पाहतो तर सलगचा पायामध्ये दुसरा डॉट काढला प्रथमेश साठी चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला दटणीची पाहायला मिळतीये ती केतन भगत कडून कारण 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे कारण 4 ओव्हरची मॅच आहे इथून मोठे फटके खेळावे लागतील जर एक चांगली टोटल तुम्हाला उभारायची असेल तर ओ पुण्यात आडी बॅट केली आहे प्रोडक्शन नाहीये इथे मात्र बघा अति घाई संघटने मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक मात्र लागत नाही प्रत्यक्षाला पाळतावा लागेल धक्का पहिला रनआउटच्या सर्वांमध्ये प्रथमेशला मागे जायला लागेल डीजेल असेल संधी नंबर 3 वर जातील जिथे आपण पाहतो विराट कोहली नेहमीच भूमिका पार पाडली काल आपण पाहतो ईशान किशनने सुद्धा महत्वाची भूमिका पार पाडली आणि आता सुवेश मैदानच्या आतमध्ये जाते कमिटीकडून प्रत्येक षटकासाठी 200 रुपये असणार आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना होती श्री धावीर रत्नचषक धावाची ती बंटी घाट सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत मगाशी त्यांची मॅच झाली त्यांचा दिवस मला वाटते नसावा आजचा कारण जास्ती धावा त्यांनीच दिल्या काही हरकत नाही आहे प्रत्येक स्पर्धा आपली होत नसते हे बंटीला सांगेल परंतु सुरेश काडेकरला पाहायचा आहे आता मात्र संधी मिळाली आहे 1 डाऊनला तो गेलाय 7 द्यायचे तुषारला कारण प्रथम बाद झालाय 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 1 धाव मात्र सध्याच्या घडीला आहे चांगली गोलंदाजी चालू आहे स्वयंभू महादेवडी या संघाकडून एक आग ओघणारी गोलंदाजी पाहायला मिळते केतन याची ओ बॅट शेड लागल्या चेंडू पुन्हा एकदा थांबलाय काय गोलंदाजी 5 चेंडू मध्ये अवघी 1 धाव दिली आहे जबरदस्त गोलंदाजी टिक्कट माराची गोलंदाजी प्रत्येक चेंडू आपल्या ठेवणीतला काढतोय गोलंदाज असा वाटतोय कारण तुषार सारख्या बॅट्समन नॉन स्ट्राईकला त्याला नॉन स्ट्राईकला ठेवलाय या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र बाकी आहे धावसंख्या सध्याच्याकडे अवघी 1 आहे ओ इथे मात्र थोडासा आपण पाहतोय तर गतीमध्ये परिवर्तन करत असताना पंचांचा इशारा आलाय तो मात्र वाईट असेल धावसंख्या 1 ने पुढे सरकेल धावसंख्या सध्याच्या घडीला 2 धावा झाली आहेत 5 चेंडू 1 गडी बाद 2 प्रथम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते गंधराज 11 भुवनेश्वर संघ आपल्याला पाहायला मिळतोय या ओव्हर मधला शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असताना आहे केतन भगत याचा ओ पुण्याला बॅट ओलवली आहे बॅट फक्त हवेशी बोलते शतक क्रमांक पहिला संपलाय पहिल्या ओव्हर मध्ये मात्र 2 धावा खर्च केल्यात केतन भगत याने आणि 1 गडी बाद सुद्धा केलाय डीजेल असेल संधी धन्यवाद डीजे विकी परंतु ऑपरेट साई करतायत स्वरूप आलेत गोलंदाजी ट्रॅकवर जिथे आपण पाहतो तर अवघ्या 2 धावा आल्यात आता मात्र आपण जसा म्हणतो ना की एखादा समुद्रामधून मासा काढावा बाहेर आणि तो तळफडत असतो ना तसा तुषार कांबळे मगाशी तळफडत होता अख्खी ओव्हर त्याच्या नजरेमधून गेली कारण सिंगल त्याने घेतली तो नॉन स्ट्राईकला गेला त्यानंतर 5 चेंडू त्याला मात्र शांतपणे खाली बघत राहत होता की नक्की चाललंय काय आता पण स्ट्राईकला आलाय पुन्हा एकदा आता मासा हा पाण्यामध्ये जाणार का हे सुद्धा बघावं लागेल धावसंख्या सध्याच्याकडे 2 आहे सध्याच्या घडीला हा पहिला षटक स्वयंभू माधुरी संघाच्या दृष्टिकोनाने चांगला पडला परंतु स्वरूप विश्वास दाखवला ना समोर तुषार आहेत ओ फटका चांगला आहे ओहो कॅच ड्रॉप चेंडू सीमा पार चौकार जवळ जवळ मासा गळ्याला लागलाच होता परंतु जाला फाटका निघाला असा म्हणावा लागेल
बघा सगळ्यांनी डोक्यावर हात ठेवले होते कारण हा महत्वाचा फलंदाज आहे. या विकेटची किंमत काय ना हे गंधराज जिल्हा भोळेश्वर संघाला माहिती आहे. 4 मिळाल्यात. कॅच तर ड्रॉप झाली आहे पॉइंटला. आता येणारा वेलच सांगेल की काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. स्वरूपने नक्कीच संधी निर्माण केली होती. संधीचं सोनं मात्र केलं नाही. कॅच ड्रॉप झाली आहे. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या सध्याच्या घडीला 6 झाली आहे. नक्कीच तुषारनी सुद्धा देवाला धन्यवाद दिला असेल की बाबा मला एक जीवनदान तर दिलाय. आता मात्र त्या जीवनदानचं मला सोनं करायचं आहे. पुन्हा एकदा स्वरूप थांबलेत. रनवे मध्ये अडथळा आलाय. प्रत्येक खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं सातत्याने आपण पाहिलाय. तुषार सारख्या बॅट्समनला जीवनदान मिळणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं मी म्हणेन. परंतु पाहूया आता ही जी बॅट आहे ती कुठपर्यंत चालणार. पुन्हा एकदा स्वरूप आपल्या ओव्हर मधला पुढचा चेंडू घेऊन सज्ज होते. ओ फटका. पुन्हा एकदा पाहता चेंडू हवेमध्ये. केतन तिथे आहेत परंतु प्रयत्न चांगला होता. तिथे लागलाय का बघा केतनला. कारण असं वाटतं दुखापत जरूर झाली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या तुषारने. बघा तिथे काय लागलाय का. पाय लचकला बघतोय. या 2 धावेने धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. तिथून 8 धावा. तुषारच्या बॅटमध्ये 2 धावा आल्या. थोडस वेळ आहे तर जाऊया पुन्हा एकदा डीजे विकीकडे. झाडू पाहिजे काय. ओके ओके. आम्ही स्पेशल गाडी पाठवले. पाणी मंत्री पाठवलेत आम्ही मैदानाच्या आतमध्ये. केतनला दुखापत होऊन चालणार नाहीये. सोमबू माधुरी संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी केली. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग सुद्धा त्यांनी केली होती. हे सुद्धा विसरून जमणार नाहीये. दुखापत सध्याच्या घडीला स्वयंभू माधुरी संघाला परवडणारी नाही आहे केतनची. परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे तुषार कांबळे आपल्याला पाहायला मिळते. तर मात्र 3 चेंडूचा मात्र सामना केलाय. 7 वर मात्र तो खेळतोय. जर कॅच पकडली असती तर सिंगल वर मात्र बाद झाला. परंतु आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर 6 वर मात्र खेळतोय. धावसंख्या सध्याची घडी 8 झाली आहे. ओ फटका चांगला आहे. लांबी सुद्धा आहे. उंच सुद्धा आहे. चेंडू सीमा पार. तुषारच्या बॅट मधून षटकार. 6 डीजे. नक्कीच कमिटी मेंबरला विनंती असेल कोणीतरी जा. कारण ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा आपण काही गोष्टी होते जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी लागते. धावसंख्या 6 निवडले. धावसंख्या सध्याच्या घडीला 14 झाली आहे. जिथे मात्र आता स्वरूपला मात्र समाचाराचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा ओ बॅट छेद लागले. पुन्हा एकदा फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जाईल. सिंगल तर कंप्लीट केली आहे. सिंगलने टोटल पुन्हा एकदा पुढे सरकी. धावसंख्या सध्याच्या घडीला 15 झाली आहे. जिथे शतक क्रमांक 2रा चालू आहे. स्वरूप गोलंदाजी ट्रॅक करत या ओव्हर मध्ये अजून सुद्धा 2 चेंडू बाकी आहेत. सुरुवात आपण पाहतो तर पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट होती परंतु तिथे चौकार आला. त्यानंतर दुरी आली. एक षटकार आला. एक सिंगल आले. आता सुरेश काणेकर प्रत्येक षटकासाठी कमिटीकडून 200 रुपये. ओ बॅट तर फिरवली आहे. बॅट तर फिरवली आहे परंतु फक्त हवेशी बोलती आहे. हवेशी बोलून जमणार नाही आहे. संपर्क करावा लागेल. डॉट चेंडू आहे. या इनिंग मधला शेवटचा या ओव्हर मधला शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. धावसंख्या सध्याच्या घडीला 15 झाली आहे. जिथे या ओव्हर मध्ये एक चौकार एक षटकार आलाय. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 13 धावा बॅट मधून आल्या त्या तुषारच्या बॅट मधून. पुन्हा एकदा स्वरूप शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होते.
ओहो पुन्हा एकदा थांबवलाय. लगातारचा दुसरा डॉट आहे. स्वतःवर नाराज आहे सुयश काणेकर हे मात्र बघायला मिळतोय. धावसंख्या सध्याच्या घडीला 12 चेंडू 1 गडी बाद 15. प्रथम बॅटिंग करत असताना गणराज 11 भुवनेश्वर या संघाचे. प्रश्न पडलाय की तिसरा ट्रम्प कार्ड काय असेल. माधुरी संघाला करणं पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा तर दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण विचार केला तर 13 धावा खर्च केल्या स्वरूपने. तिसरा पर्याय नक्कीच खऱ्या अर्थाने पहिल्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला होता, ज्याने अवघ्या 2 धावा देत असताना महत्वाचे 4 फलंदाज यशवंत खाचे गार केले होते, ते गोलंदाज प्रतीश घाणेकर आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे, परंतु जमियाची बाजू अशी आहे की 12 मध्ये 40 मारण्याची ताकद तुषार कांबळेकडे आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतो सुयश काणेकरने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय आणि 3ही चेंडू मात्र डॉट आलेत. त्याच्यामुळे त्याच्या बॅटला एकही चेंडू लागलेला नाहीये. 4 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि एकही चेंडू त्याच्या बॅटला लागले नाही. ही एक चिंताची बाब असू शकते भुवनेश्वर संघासाठी, पण तो आता मात्र तुषार म्हणेल काही हरकत नाही, मी आहे ना मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे मात्र पंचांचा इशारा. चेंडू वाईट असेल. प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी कदाचित 2 वर यावी. वाईट चेंडू आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 16 झाली आहे. शतक क्रमांक 3 पुन्हा एकदा प्रतीश घाणेकर, ज्याने मागच्या मॅच मध्ये 4 विकेट आपल्या नावावर केले होते, परंतु आता सामना वेगळाय. वेळ सुद्धा बदललाय. फटका चांगला आहे, उंच आहे, लांबी नाही आहे आणि इथे मात्र बघायचा आहे झेल सुद्धा चांगला पकडलाय, परंतु बघूया एक मिनिट आम्ही लावलं, थोडंसं चेक करतो, बघूया होतंय काय. कारण दूध का दूध पाणी का पाणी झालाय. आपण इथं लाईव्ह बघितलेला आहे, काय हरकत नाहीये. चांगला बॅलन्स घेतलाय फिल्डर अल्पेश मोरे यांनी, कारण पाय जो उभा आहे तो उभाच आहे. कदाचित टेकला असा तर 6 होता, परंतु त्यांनी पाय लाईन टच नाही केलाय. एक चांगला बॅलन्स आणि जीटी स्पोर्ट यांचं धन्यवाद, कारण इथून खूप सारे प्रश्न होता, परंतु जीटी स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण एक अचूक निर्णय आलाय. दूध का दूध पाणी का पाणी झालाय. धावसंख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे, ती मात्र 15 धावा आहेत, 16 धावा आहेत, माफी असावी 16 धावा आहेत आणि तुषार कांबळे मात्र बाद झालेत. मोठा धक्का बसलाय भुवनेश्वर संघाला, पण तुम्ही नक्कीच कौतुक करेन जीटी स्पोर्ट लाईव्ह
कॅमेरामन आमचे नितेश याचं की आपण नक्कीच आपण चांगला सीन टिपला. खऱ्या अर्थाने पाय जसा होता तसाच आहे. जर कदाचित पाय टेकला असता तर षटकार सुद्धा होता. त्यामुळे अल्पेशने सुद्धा पाय हलवला नाहीये. काही हरकत नाहीये. दूध का दूध पाणी झालेलं आहे. कारण खूप सारे प्रश्न आता पंचांवर सुद्धा उपस्थित झाले होते, परंतु यानंतर एक चांगला निर्णय आलाय. दोन्ही संघांसाठी महत्वाचा नसणारा पण माधुरी संघासाठी महत्वाचा असेल आणि भुवनेश्वर या संघासाठी थोडंसं मी म्हणेन चिंतेचा असेल. आता धावा येणं गरजेचं आहे. धावा थांबल्यात, 16 बांधल्यात. आता मात्र जबाबदारी सुयशला घ्यावी लागेल आणि अर्थातच न्यू बॅट्समन बाबूला सुद्धा घ्यावी लागेल. धावसंख्या 16 आहे. या ओव्हर मध्ये अजून सुद्धा 5 चेंडू बाकी आहेत आणि इथे मात्र प्रतीश घाणेकरला एक मोठी सफलता प्राप्त झाली आहे. इथून आता धावा बनवाव्या लागतील. प्रतीश पुन्हा एकदा आपल्या ओव्हर मधला दुसरा चेंडू घेऊन बाबूसाठी सज्ज झालेत. ओ बॅटची एज लागली आहे. इथे मात्र कोणताही संदेह नाही आहे. बाबू गेले आणि बाबू आले. फलंदाज बाद. धक्का तिसरा. डीजे डीजे बघा. सकाळी सुद्धा हा गोलंदाज प्रतीश घाणेकर हॅट्रिकच्या अंबेडर होता, जिथे यशवंत खार या संघासमोर त्यांची मॅच होती. तिथे सुद्धा आपण मात्र अवघ्या 2 धावा देत असताना 4 गडी बाद केले होते. आता सुद्धा एकच फक्त वाईटचे आले आणि सलगचे 2 विकेट महत्वाचे 2 फलंदाज त्यांनी बाद केलेत. पहिलं आपण पाहिलं तर तुषार कांबलेला बाद केला, आता बाबूला बाद केला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शुभम आलेले आहेत. शुभ करावा लागेल. संघ अडचणीमध्ये सापडलाय. धावांची कोंडी आहे. गोलंदाज प्रतीश घाणेकर पुन्हा एकदा विकेटच्या हॅट्रिक वरती तयार झालेले आहेत. हॅट्रिक बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रतीश घाणेकर. ओ पुन्हा एकदा 55 क्या वाईट आहे. एक धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या सध्याच्या घडीला जी 16 होती ना ती 17 ही पाहायला मिळेल. धावसंख्या 17 झाली आहे. थोडंसं आपण मध्ये अडचणीमध्ये सापडलाय तो गंधराज 11 भुवनेश्वर संघ आपल्याला पाहायला मिळते. तुषार बाद झाला. तुषारच्या बॅटिंगमधून एक चौकार एक षटकार आला होता, परंतु एक चांगलं झेल अल्पेश मोरेकडून पकडलं गेलं. फुल टच चेंडू होता. आडव्या बॅटनी फटका केला. चेंडू मिड विकेट मध्ये तिथे पुण्यात अल्पेश आहे फिल्डिंग साठी. स्वतः संघाचे संघ नायक आहेत. स्वयंभू माधुरी संघाचं खराब थ्रो मात्र पाहायला मिळते. त्याच दरम्यान 2 धावा. इथून मात्र आता शुभम आणि सुयशवर खूप सारी जबाबदारी राहिली आहे, कारण इथून कमीत कमी 40 धावांचा एक डोंगर त्यांना बनवावा लागेल. गोलंदाजी त्यांच्याकडे नक्कीच आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे, परंतु लढण्यासाठी काहीतरी धावा पाहिजेत. त्यासाठी त्यांना इथून संघर्ष करावा लागेल. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा आतापर्यंत प्रतीशने दिलेल्या आहेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 19 झाल्या. हो फटका चांगला आहे. उंच सुद्धा आहे. लांबी सुद्धा गाठली आहे आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6. डीजे धन्यवाद डीजे. बघा क्रिकेट हा खेळ असं आपण म्हणू ना की 11 खेळाडूंचा खेळ आहे. प्रत्येकाला आपापला काम करावा लागतो. आता मात्र शुभम त्याच्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या बाट मधून षटक्या. धावसंख्या 25 झाल्या. पुन्हा एकदा प्रतीश. ओ पुन्हा एकदा चांगला फटका आहे. हा सुद्धा लांबी नक्की. हा सुद्धा उंच आहे. लांबी सुद्धा काढल्या. चेंडू सीमा पार. सलगचा दुसरा. शुभमच्या बाट मधून षटकार 6. डीजे ओ इथे बॅटचेज लागलाय. राहुल कार्लेकरचा प्रयत्न चांगला होता, परंतु एक सिंगल शुभमला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. या ओव्हर मध्ये तब्बल 17 धावा आल्यात. 2 विकेट सुद्धा आल्यात, परंतु जमेची बाजू असे विकेट आले तरी हरकत नाही आहे, परंतु 17 धावा आल्यात त्या खूप महत्वाच्या. धावसंख्या 32 झाली आहे. षटक क्रमांक 3 संपलाय.
तर मी टॉससाठी विनंती करतोय स्वयंभू भुवनेश्वर आणि वेताल बजरंग खारापटी. चला आपण टॉससाठी या. खारापटी रॉ संघाचा संघनायक. चला आपण टॉससाठी यायचंय. खारापटी रॉ संघाचा संघनायक आणि स्वयंभू भुवनेश्वर या संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. शेवटचं आणि अंतिम षटक राकेश जंगम. धावसंख्या 32 झाली आहे. बघा टोटल चांगली झाली आहे मी म्हणेन खऱ्या अर्थाने, कारण चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. निशांत आहे, त्यानंतर अल्पेश आहे, स्वतः तुषार कांबळे सुद्धा आहे. त्याच्यामुळे एक चांगली फाईट दिली मात्र कोणती शंका नाही. प्रथम गोलंदाजी करत असताना आपण पाहतो तर केतन भगतने अवघ्या 2 धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्वरूप आले त्याने 13 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीश आले 2 विकेट घेत असताना 17 धावा खर्च केल्या. आणि चौथ्या ओव्हरमध्ये राकेश आले. समोर असतील शुभम ज्याच्या बॅट मध्ये 2. ओहो इथे मात्र फेकलाय चेंडू. नो आहे, नो +1 या 7 या मॅच ची दिशा बदलून टाकणारा हा चेंडू आहे. मोफत मध्ये 7 आल्यात डीजे. त्याला 21 धावा त्याच्या बॅट मध्ये आल्या. त्याच्यामध्ये 1 दुरी, 3 सिक्स, 1 सिंगल. आणि आता मात्र फ्रीडचा चेंडू आहे. धाव संख्या वेगाने चालली आहे, 39 झाली आहे. ओ फ्रीडचा चेंडू आहे. जरी जेल पकडला तरी फरक पडणार नाही आहे. सिंगल घेतली आहे, डबलला पुन्हा एकदा पलटलेत आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. धाव संख्या 2 ने वाढली. धाव संख्या सध्याच्या घडीला 41 झाली आहे. जिथे या ओव्हरचा विचार केला अजून सुद्धा 5 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 41, 5 चेंडू बाकी आहेत या डावामधले. धावसंख्या 41 झालेली आहे. शुभम एक चांगली बॅटिंग करतोय. आपल्या संघासाठी 23 धावांचा योगदान राहिलाय. हाफ टॅकल चेंडू आहे. फटका फसला चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड्स मध्ये पडेल. चेंडू 1 बाउन्स जाईल सीमा पार. होगा बेडा पार तो मिलेंगे 4 डीजे. यात मात्र कोणती शंका नाही. 4 चेंडू बाकी आहेत. ओ पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. इथून मात्र धावसंख्या 45 झालेली आहे. 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. धावसंख्या 45 झाली आहे. टॉस साठी नक्कीच 3 चेंडू आपण टॉस करूया. 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 45 झाली आहे. शुभम शो चालू आहे. ओ फटका चांगला आहे, उंच सुद्धा, लांबी गाठणार का? ओ चेंडू जातो सीमा पार. शुभमच्या बॅट मधून हा 4था खणखणीत षटकार. 6 डीजे. कवन झाली आहे. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत. शुभम आणि फक्त शुभम नाव चर्चेत आहे. ओ पुन्हा एकदा ब्युटिफुल सुंदर चेंडू सीमा पार. षटकार. 6 डीजे. धावांची एक वादली केली. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या सपाट्याने वाढली आहे. हाफ टॅकल चेंडू बॅटची लागली. चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये जाईल. इथे मात्र 11 चेंडू मध्ये 40 धावांची एक जबरदस्त नाबाद केली करणारा शुभमची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या मारायला काही हरकत नाही, कारण 40 धावा त्याच्या बॅट मध्ये. संघाची टोटल आहे ती मात्र 58 धावा. 58 मध्ये 40 धावांचा योगदान राहिलाय तो शुभम याचा. शुभम गेलाय काय अडचणीमध्ये होता संघ, तिथून मात्र त्यांनी बाहेर काढलाय. 58 बांधल्यात. विजयासाठी 24 चेंडू 59 धावांची गरज आहे. स्वयंभू गंधराज 11 स्वयंभू महादेवाडी या संघाला. आणि याच्यानंतर आपण टॉस करणार आहोत. स्वयंभू भुवनेश्वर आणि वेताल बजरंग खारापटे रोहा.
तर टॉस साठी मी विनंती करतोय. दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना आपल्या भेटीला येणार आहे. स्वयंभू भुवनेश्वर आणि विताल बजरंग खारापटी रोहा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, कारण सेकंड राऊंडचे मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी एक एक संघाला पराभूत केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. खारापटीचा कॉल असेल. टेल इज द कॉल. टेल आलाय. खराबटी संघाने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. 4 ओव्हरची मॅच आहे. किती धावांतर रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-35 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक. नक्कीच पुन्हा एकदा टॉस हारलाय. टॉस जिंकला असेल तर काय निर्णय असा? हर्ष, गोलंदाजीच असते निर्णय. पण आता बॅटिंग करायची आहे. आता वाटतं बॅटिंग करायची तर किती एक मॅच फिगर करणं. मगाशी तुम्ही 74 धावा सहज मारल्यात. आता काय वाटतं किती धावा 4 ओव्हर मध्ये जर मारले तर सेफ राहतील? चेसिंग करताना कॅल्क्युलेशननी खेळायला लागतो, पण आता फ्री माइंड खेळू. पहिली बॅटिंग आहे तर. ओके, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय विताल बजरंग खारोडे संघाने फिल्डिंग करता निर्णय घेतला आणि स्वयंभू भुवनेश्वर या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय. पण इथं आपण पाहिलं तर जी रणनीती आखली होती स्वयंभू माधुडी या संघाने पहिल्या 2 ओव्हर मध्ये मात्र 15 धावा होत्या, परंतु आता बघता बघता जसे 4 शतक संपले तर 58 बनल्यात आणि 59 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे. जर केतन भगतची बॅट बोलली तर नक्कीच 59 धावा सुद्धा होऊ शकतात. यात मात्र कोणती शंका नाही. चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू 59 धावांची गरज आहे. जसा सामना बदललाय तसा कॉमेंट्री मध्ये सुद्धा बदल करूया आणि आवाज ऐकूया तो किशोर याचा पुढचा. धन्यवाद. श्री दहावीर मित्रमंडळ आयोजित श्री दहावीर रत्न चषक एक महत्वपूर्ण लढत. या डावाला सुरुवात वेस्ट साइड सभेमरला झाली आहे. बॉल हवेमध्ये प्रथमेश बॉलचा पटला करतील. नो प्लस पळून घेतलेला धावा 2 अशा एकंदरीत 3 धावेनं डावाला सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. 59 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलं गेलं टीम स्वयंभू महादेववाडी या संघाच्या समोर. आघाडीची जोडी मैदानामध्ये बॅटिंग करत असताना राकेश आणि त्याच्या साथीला केतन आहे. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गंधराज 11 भुवनेश्वर संघाकडनं यावेळी सबॉल खोलवर टप्पाचा ड्राईव्ह केला. डीप मध्ये निखिल आहे. अडवतील फेकतील तो एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीला धावफलकावरती धाव संख्या 4 अंकावरती. फ्रीडच्या बॉलवरती सिंगल येत असताना मैदानामध्ये पाहायला मिळाल्या. ओके, फ्रीडच्या बॉलवरती आधी 2 आल्या होत्या. नो बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या आणि फ्रीडच्या बॉलवरती 1 सिंगल आली. थोडेसे स्कोरर आमचे जितक्या धावा षटकार बघितले आकाशाकडे बघत राहिले, त्यामुळे दिवसा ढवळ्या त्यांच्या डोळ्यावरती तारे आले. त्यावेळी लाजवाब फटका पाहायला मिळाला. बॉल थड मानला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार चौकार. समाचार घेतला जातोय. चौकारीत असताना पाहायला मिळाला की त्यांच्या बॅटमधनं या वेळेला फुल टॉस बॉल त्यावरती हल्ला
बॉल हवेमध्ये शुभम बॉलच्या खाली चुकी होत असताना मैदानामध्ये पाहायला मिळाली. झेल सुटला प्रयत्न शर्तीचे त्यांना केले आणि शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला गेला. फुलटोस बॉल होता त्यावर त्याला चढवण्याचा प्रयत्न केतनने केला. 2 धावा त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत दुहेरी अंकामध्ये 10 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. चांगली बॅटिंग सुरुवात तर चांगली राहिली टीम स्वयं महादेववाडी संघाकडे. चला स्पीडअप घ्या, आपल्याला आजच्या दिवसामध्ये सेमीफायनलची देखील मॅच खेळवायची आहे. हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती हल्ला, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. केतन यांच्या बॅटमन आणखीन एक चौकार येत असताना पाहायला मिळाला. सिंगाची टोटल पुढे सरकले. 14 धावा धावफलकावरती षटकातील पुढचा बॉल. वेगवान बॉल पाहायला मिळाला. समोर खेळलेत मिडॉन मध्ये फिल्डर शुभम आहेत. पडले संघासाठी एफर्ट्स लावतात मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगला आले 40 धावांचं योगदान दिलं. आता फिल्डिंग मध्ये देखील एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये घेत असताना पाहायला मिळाले. सिंगल या बॉलवरती आले. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आतापर्यंत 15 या अंकावरती धावसंख्या मैदानामध्ये पाहायला मिळते. जर धावफलक राखायचं रिक्वायर रन रेट आहे त्या पद्धतीने बॅटिंग केली आतापर्यंत. यावेळी सवाल समोर होता. मिड ऑफ मध्ये फिल्डर जय सुटे. चुकी होणार नाहीये. विकेट होईल पतंग. धक्का बसेल. पहिला महत्वाचे बॅटर मैदानाच्या बाहेर. महादेववाडी संघाला 15 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना 3ऱ्या क्रमांकावरती सुमित आले. पहिला मॅचचा हिरो ज्यानं खेळ बदलवला होता मैदानाच्या आतमध्ये जो सुमित मैदानाच्या आतमध्ये आला. का बॅटिंग केली होती सुमितनं देखील. त्यानं षटकार खेचला. त्यानंतर मॅच टर्न झाली आणि मॅचला फिनिश केलं होतं अल्पेशनं. जबरदस्त या दोघांची बॅटिंग पाहायला मिळाली होती. त्यातीलच एक सुमित सध्या मैदानाच्या आतमध्ये आला. अल्पेशला पण पाहिलं होतं काउक कॉर्नर मध्ये काय झेल त्यानं टिपला होता. स्वतःला हवेमध्ये झेपावलं होतं आणि अगदी बाउंड्री लाईनच्या लगत त्यानं झेल टिपला. तुषारच्या खेळीचा अंत त्यावेळेला झालेला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 मध्ये अल्पेश कीर यांना बॉलिंग ट्रॅक वरती इन्व्हाइट केलं गेलं. पहिला बॉल वर द विकेट न समोर केतन. बॅटच्या आतली कडा शॉट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झाला. एक मजबूत शरीरयष्टी असणारा खेळाडू बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाला. एक सिंगल आले. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा 16 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सोळा धावा धावफलकावरती सुमित मैदानाच्या आतमध्ये. समोर अल्पेश कीर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. यावेळेस बॉल बॅटची लिडिंग एज टॉपेज घेतली होती बॅटची. बॉल हवेमध्ये होता. फिल्डर थोडेसे दूरवरती पाहायला मिळाले. एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा 17 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 बनवल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला मध्ये 15 आल्या होत्या. अल्पेशनं चांगली गोलंदाजी केली. पहिला 2 बॉल मध्ये त्यानं थांबून ठेवले मोठ्या फटक्यांपासून टीम महादेववाडी या संघाला. वेगवान बॉल ठप्पा पडला. वेगानं बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. फक्त बॅटरनं बॅट चालवण्याचं काम केलंय. अंधधुंद फटकेबाजी ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न केले गेले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. चांगली बॉलिंग अल्पेश कीरच्या माध्यमातून पाहायला मिळते. गंधराज 11 भुवनेश्वर हाचे महत्वाचे गोलंदाज आहेत.
समोरचा बॉल समोर खेळल्या डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात आहे. फिल्डर बॉल वर त्याला चांगली फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळाल्या. एक सिंगल या बॉल वरती देखील कंप्लीट झाले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जाते. धावफलकावरती धावा आतापर्यंत 18 या अंकावरती पाहायला मिळाला. अल्पेश चांगली बॉलिंग करत असताना पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट न पुनश्च दाखल. हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती हल्ला, फटका मिसते बॉलच्या खाली. शुभम चुकी करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावायचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट. तिसऱ्यासाठी देखील बॅटर परतलेत. 3 धावा देखील मैदानामध्ये कंप्लीट केल्या गेल्या. 3च्या मदतीने धावफलक पुढे सरकलं जातं. धावफलकावरती धावा आतापर्यंत 21 अंकावरती आहे. 21 आतापर्यंत बनवल्या गेल्या. 59चा पाठलाग करायचा. पहिल्या षटकामध्ये सुरुवात तर दमदार झाली, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये अल्पेशनं आतापर्यंत थांबवलं. मोठ्या स्वरूपाचे फटके त्यांना दिले नाही आहेत. धावा कमीच्या त्याने खर्च केल्यात. 5 बॉल त्यांना तळले. 6 धावा तो खेळपट्टीवरती खर्च करतोय. पुढे सरसावत असताना स्टेप आउट करत असताना बॅटर पाहायला मिळालं. बॅटन बॉलचं पुन्हा त्या कनेक्शन नाहीये. टप्पा पडला. विकेट किपरचा बेट बॉल न घेतला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळाला. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 21 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. अजून देखील 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता स्वयंभू महादेवाडी संघाला 38 धावेची आवश्यकता. 19च्या मदतीने धावफलक राखावं लागणार आहे. जी धावगती राखायची होती 15च्या मदतीने ती धावगती आता मात्र पुढे सरकले. एक एक पाऊल थोडासा कोयना मागे सरकत असताना स्वयंभू महादेवाडी संघ पाहायला मिळाला. आता एका गोलंदाजाला टार्गेट करावं लागणार आहे. त्याच्या विरोधामध्ये आक्रमक रूप धारण करावं लागणार आहे. कॅपिटलाइज करावं लागेल. षटक जय सुटे महत्वाचे गोलंदाज आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती त्यालेत. आता त्यांच्या विरोधामध्ये हल्ला बोल करावा लागणार आहे. सुमित आणि केतन याची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. केतन भगत आहेत. आता त्यांना केतन मात्रे व्हावं लागणार आहे, तरच या धावांचा ते पाठलाग करू शकतात. लो फुलटोस बोल त्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न एकच घेतली जाते. केतन स्वतःवरती विश्वास दाखवला. स्वतःकडे स्ट्राईक घेतली. मॅच इथून फिनिश करायचे त्याला. त्याच्याकडे क्षमता आहे. तो मारू शकतोय, तो तोडू शकतोय, तो फोडू शकतोय. परंतु आजचा दिवस कसा असावा. पुढचाच बॉल जय सुटे ओव्हर द विकेट नाव. या समोरचा बॉल समोर उडवला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला भिरकवून दिलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. साधा बा. षटकाराला केतनच्या बॅटमन याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडऑफ मध्ये फसले गेलेत. प्रथमच पाटणकर बॉलचा खाली आला. टिपला जेल संपला. बॅटर केतनचा खेळ इथून बसेल का. स्वयंभू महादेवाडी संघाचा धावसंख्येचा मिळेल. बॅट बाद. देखील त्यांना मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली. 9 बॉलचा खेळ बाकी. 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 31 धावेची अजून देखील आवश्यकता. यावेळेचा बॉल देखील लाशबा फटका पाहायला मिळाला. फटका फसला. अल्पेश खीर बॉलचा खाली. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर प्रतीश बाद.
प्रदीप आलेत मैदानाच्या आतमध्ये. समोरचा बॉल समोर खेळायचं होतं, बॅटन बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाही आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, फेक देखील चांगली होती, त्याचवर धाव देखील खर्चित केली गेली. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा आतापर्यंत 29 अंकावरती आहेत. जयनं चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉलवरती सिंगल आले, दुसऱ्या बॉलवरती षटकार, त्यानंतर कमबॅक देखील तितक्याच ताकदीनं त्यानं मैदानाच्या आतमध्ये केलाय. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. याही वेळेला चांगला बॉल जयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानलं. षटक क्रमांक 3 देखील संपुष्टामध्ये आला. 18 बॉलचा खेळ संपला. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता. 6 बॉल 29 धावा. कोणते गोलंदाज इन्व्हाइट केले जातील? संगमामध्ये बरेचसे पर्याय आहेत गोलंदाजीचे. प्रथमच पाटणकर चांगली गोलंदाजी करतात. सहा चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता. पहा या आधीच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये शेवटच्या षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या. त्या धावा जर कुठे कमीच्या आल्या असत्या तर या मॅच मध्ये आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये स्वयंभू महादेववाडे हा संघ पाहायला मिळाला असता. त्या धावा गंधराज 11 भुवनेश्वर संघाला खूप साऱ्या महत्वाच्या राहिल्या. त्या उत्तरार्धामध्ये बचाव करण्यासाठी राहिल्या, हे म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 29 आणि अशा क्षणाला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज धीरज. यावेळी सवाल पहिल्याच बॉलवरती हल्ला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, सिक्सर. षटकार येतो सुमित बॅटमधनं. 6 धावाल्या. संघाचे टोटल 36 वरती आहे. 5 बॉलचा खेळ बाकी. 23 धाब्याची आवश्यकता. अशीच बॅटिंग केली, प्रत्येक बॉल वरती आसमान दाखवलं तर स्वयंभू महादेववाडे हा संघ ही मॅच जिंकू शकतोय. 4 षटकार अजून देखील खेचायचे आहेत. वेगवान बॉल, गतिशील चेंडू हाताळलाय. पंचांकडे दाद. यास पॉपिंग क्रीज सोडलाय. स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये सुमितला माघारी परतावा लागेल. विकेटचं पतंग. बॅटर बाद.
मॅचला फिनिश करत असताना जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती. तो सध्या ऑन स्ट्राईकला. 1 बॉल 21. वेगवान बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मॅच जिंकली टीम गंधराज 11 भुवनेश्वर रोहा या संघानं. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं मनापासून आभार. आपण आपला प्रवेश निश्चित केला. चांगला खेळ सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये केला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या एजंट कमिटीच्या वतीने आपले मनापासून आभार. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार